ते दिवस अगदी साधे होते. मी ट्युशन घेत असे. सविता नावाची एक मुलगी नेहमीच येत असे. तिचं वय फक्त 20 होतं. ती अभ्यासात हुशार पण थोडी लाजरी. तिच्या डोळ्यात निरसपणा आणि गोड स्मित असायचं. पण त्या संध्याकाळी सगळं वेगळं झालं. त्या दिवशी संध्याकाळी अचानक पाऊस सुरू झाला. सुरुवातीला हलकासा, पण काही वेळातच मुसळधार झाला आणि थांबायचं नावच घेत नव्हता. सविताला घरी जाणं अशक्य झालं. तिच्या आईने मला फोन केला. ती तुमच्याकडे थांबू शकते का? इथे रस्ता बंद झाला आहे. सकाळपर्यंत काहीही शक्य नाही. माझ्या मनात अनेक विचार आले, पण शेवटी मी होकार दिला. जरी मला माहीत होतं की तिच्या आई-वडिलांपैकी कुणीही घरात नाही, तरीही मी तिला आश्वस्त केलं, काळजी करू नको, तू इथेच राहू शकते. सविता जेव्हा घरात आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आत्मविश्वास दिसत होता. जणू ती पहिल्यांदा इतक्या वेळ थांबणार होती. ती घरभर फिरत होती. जणू ते तिचंच घर आहे. मी तिला माझे कपडे दिले. हे घे, बदलून घे. तोपर्यंत मी जेवण बनवतो, असं म्हटलं. ती बदलून बाहेर आली. तिच्या डोळ्यात चमक होती. तिचं सौंदर्य पाहून मी थक्क झालो. तिच्या उंच बांधणीने आणि नाजूक चेहऱ्याने मला क्षणभर विसरायला लावलं की आपण फक्त ट्युशन शिक्षक आणि विद्यार्थिनी आहोत. ती माझ्याकडे पाहत होती. जणू काही विचारत होती, मी कशी दिसत आहे? माझ्या तोंडून नकळत तिचं कौतुक बाहेर पडलं. तेवढ्यात मी स्वतःला सावरत विचारलं, तू चिकन खाते का? मी बनवत आहे. आणि तिच्या नजरेपासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. ती हसली. पुढे येऊन माझे हात पकडले आणि म्हणाली, सर तुम्ही राहू द्या, मी बनवते. तिच्या हाताचा स्पर्श जणू विद्युल्तेसारखा होता. माझ्या अंगातून थरकाप गेला. आम्ही मिळून जेवण बनवलं. ती खूप उत्साही होती, बोलकी होती. मला तिच्या आईने शिकवलेल्या पाककृती सांगत होती. जेवताना आम्ही हसत-खेळत गप्पा मारल्या. मला जाणवलं की ती फक्त सुंदर नाही, तर मनानेही खूप जवळची आणि गोड आहे. रात्री जेव्हा आम्ही आपापल्या खोलीत झोपायला गेलो, बाहेर अजूनही पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू होता. पण माझ्या आत मात्र एक वेगळाच वादळ उठलं होतं. मी झोपेनासं झालो. अचानक दरवाजावर टकटक झाली. मी दचकलो. पण मला लगेच समजलं की ती सविताच आहे. मी दरवाजा उघडला. ती घाबरलेली होती. सर मला अंधाराची खूप भीती वाटते. मी तुमच्याकडे झोपू का? मी एक क्षण थांबलो. पण तिच्या चेहऱ्याकडे पाहून हो नक्की असं म्हटलं. तिने बेडवर एका बाजूला झोप घेतली. पण माझ्या मनाला शांतता नव्हती. तिच्या श्वासाचा आवाज, तिच्या नाईट ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य सगळंच मला बेचैन करत होतं. रात्री अचानक कडकडाट झाला. ती दचकली. झोपेत माझ्या बाजूला आली. मी विचारलं, सविता हे काय करत आहेस? ती म्हणाली, सर मला विजेची भीती वाटते. मला राहू द्या. आणि पुन्हा माझ्याजवळ आली. त्या क्षणी माझ्या मनाने ताबा गमावला. मी तिला विचारलं, तू ठीक आहे ना? पण ती काहीच बोलली नाही. फक्त माझ्याकडे पाहत राहिली. ते पाहून माझ्या मनातलं प्रेम जणू बाहेर आलं. मी थरथरत म्हणालो, सविता तू मला खूप आवडतेस. तुला थोडंसं का होईना मी आवडतो का? ती माझ्याकडे पाहून डोळे मिचकावले आणि मला जाणवलं तिच्या मनातही काहीतरी आहे. त्या थंड रात्रीत बाहेर वादळ असलं तरी आमच्यातलं वादळ त्याहून जास्त होतं. त्या रात्री आम्ही दोघे एकमेकांच्या जवळ आलो. शब्द नाहीत, फक्त भावना, फक्त प्रेम, फक्त नजरा. सकाळ झाली आणि जणू सगळं स्वप्न असावं असं वाटलं. सविता लाजून माझ्या नजरेला नजर देऊ शकत नव्हती. तिच्या चालण्यात संकोच जाणवत होता. तिचे वडील तिला घेऊन गेले आणि काही दिवस ती परत आलीच नाही. मी तिला शोधत राहिलो. तिच्या घरी गेलो, पण समजलं की ती शिक्षणासाठी बाहेर गेली आहे. माझं मन उदास झालं. वर्षानुवर्षे गेली. मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं. ट्युशन बंद केलं. मेहनत करून सरकारी नोकरी मिळवली. एके दिवशी बाजारात एक ओळखीचा चेहरा पाहिला. जवळ गेलो. ती सविता होती.
तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद दोन्ही दिसत होते. मी तिला विचारलं, "तू कुठे गेली होतीस? मी तुला सगळीकडे शोधत होतो." ती हळूच म्हणाली, "सर, मी तुमच्यावर प्रेम करत होते, पण भीती आणि संकोचामुळे काही बोलू शकले नाही, म्हणून गेले." माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी ठरवलं, आता यापुढे तिला दूर राहू देणार नाही. तिच्या आईशी बोलून तिचं स्थळ घेऊन तिच्या घरी गेलो आणि काही दिवसात आम्ही दोघे एकमेकांचं आयुष्य बनलो. त्या एका पावसाळी रात्रीने माझं आयुष्य बदलून टाकलं. प्रेम, विश्वास आणि ध्येय यामुळे प्रत्येक अडथळा पार करत होतो. आजही त्या रात्रीच्या आठवणी मनात जाग्या आहेत आणि आम्ही दोघं आजही एकत्र आहोत. मित्रांनो, जर तुम्हालाही अशी प्रेरणादायी कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सोबत राहा. पुढच्या भागात आणखी हृदयस्पर्शी गोष्टी घेऊन येतो. धन्यवाद.